राम राम. नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून तुमची सर्वांची शिफारस होती की मराठीमध्ये व्हिडिओ बनवत जा सर. त्यानुसार मी पहिल्यांदा प्रयत्न करतो आहे मराठी बनवण्याचा शेअर मार्केटचा व्हिडिओ. तर मित्रांनो, पण हा व्हिडिओ मी तुम्हाला मराठीत जो व्हिडिओ बनणार आहे तो फक्त आठवड्यातून एकदा देण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये असे बघणार आहे की ह्या आठवड्यात मार्केट काय काम करू शकतं, कितपर्यंत वरती आणि खालती रेंज जाऊ शकतं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पाहिलं तर आपण निफ्टी मागच्या आठवड्यात चांगलं स्ट्रॉंग प्रमाणात दिसलं आणि बँक निफ्टी मात्र आपल्यावर परिणाम झालेला दिसला. त्याचं मग कारण आपल्याला माहिती आहे, HDFC बँकचे रिझल्ट्स आले आणि त्यामुळे HDFC बँक आपल्याला डाऊन ट्रेंड दिसत आहे. त्याचा परिणाम आपल्या बँक निफ्टीवर झालेला आहे. मित्रांनो, ह्या आठवड्यात बँक निफ्टीने काय परफॉर्मन्स केला तर बँक निफ्टीने साधारण 45,000पासून जी सुरुवात केली तर हा पूर्ण आठवडा बँक निफ्टी 46,982पर्यंत गेली. साधारण 1700 ते 1800 पॉईंट बँक निफ्टीने ह्या आठवड्यात मुवमेंट करायला भेटलेली आहे. तर मित्रांनो, तर आपण असं पाहिलं तर ह्या बँक निफ्टीचा जो आपला करंट सपोर्ट्स आता बँक निफ्टीने क्लोज जे केलेलं आहे 45,900 जवळ 969ला क्लोज केलं आहे. त्या अनुषंगाने पहिला बँक निफ्टीचा करंट सपोर्ट येतो आहे आपल्याला 45,800. 45,800 नंतरच बँक निफ्टी वरती गेली आणि 45,800 नंतर बँक निफ्टी खाली जाऊ शकते. तर मित्रांनो, शुक्रवारचा जो ट्रेड झाला, शुक्रवारचा ट्रेड पाहिला असेल बँक निफ्टीने तर आपण 300-500 पॉईंट गॅप ओपन होऊन नंतर आपण 700 पॉईंट वरती चढलो आणि त्यानंतर सेकंड हाफला मार्केटने डाऊन ट्रेंड दिला आणि 1000 पॉईंटची बँक निफ्टी डाऊन ट्रेंड क्लोज केला आणि आपण पाहिलं तर बँक निफ्टी साधारण 45,970 जवळ बंद झाली. तर मित्रांनो, जर तुम्ही चढता क्रम पाहिला, एका दिवसाची मी कॅन्डल टाकलेली बघा, पाहताना दिसेल तुम्हाला की मार्केट वरती ट्रेंड करताना दिसतो आहे. मी एक चॅनलही टाकलेलं आहे, त्या चॅनलचा सपोर्ट्सवरच मार्केट चालतं आहे. म्हणजे काय, मार्केट जरी आपल्याला काल पडताना दिसलं तरी मला असे वाटते की मार्केट इथून सपोर्ट घेऊन पुन्हा आपला एक रेंजला चालणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण हा याच्यावर सपोर्ट घेतला मार्केटने तर पहिला रेसिस्टन्स लिखतो आहे 46,318. त्याच्यानंतर लिखतो आहे 46,666. तिसरा सपोर्ट लिखतो आहे 47,014. त्यानंतर लिखतो आहे 47,362 आणि नंतर लिखतो आहे 47,710 आणि त्यानंतर आपला 47,900 ब्रेकआउट केला तर बँक निफ्टीमध्ये अजून 1000 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळू शकते. तसंच पाहिलं तर आपण आता डाऊन ट्रेंडचा बी विचार करूया. 45,970च्या जवळ 45,800चा करंट सपोर्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो जर ब्रेक केला तर आपल्याला पहिला सपोर्ट भेटणार आहे 45,622. त्याच्यानंतर 45,274, नंतर 44,924, त्यानंतर 44,578 आणि त्यानंतर 44,230. 44,230च्या जवळ गेल्यानंतर बँक निफ्टी वापस एक मोठी रेंज तोडून 1000 पॉईंटचे खाली ट्रेंड होऊ शकतो. म्हणजे ह्या आठवड्यात साधारण 1000-2000 पॉईंटची मुवमेंटची संभावना आहे. तर पर डेच्या कॅल्क्युलेशननुसार आपण हे केलेलं आहे. तर पर डे कॅल्क्युलेशन आपल्याला 300 ते 500ची बँक निफ्टी खाली किंवा वर जाताना दिसेल. तर मित्रांनो, ह्यावेळेस आपल्याला खूप विचार करून ट्रेड करणे, कोणतेही हलगर्जीपणा करू नये, विचार विवेकबुद्धीने करा. हेवी ट्रेड करू नका, असं माझं हे. सिंगल लॉट 2 लॉटवर ट्रेड करा, मात्र हेवी क्वांटिटी कुठेही बाय करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, मार्केट माझ्या दृष्टिकोनातून इथून सपोर्ट घेऊन वापस अप ट्रेंडकडे जाण्याचे संभावना अधिक आहे. डाऊन ट्रेंडकडे जाणार नाही. जेवढे डीप भेटलं तर तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा. पण मित्रांनो, हा फक्त एज्युकेशन नंबर 1चा व्ह्यू आहे, अभ्यास आहे. तुम्हाला आपल्याला जर ट्रेड करायचा आहे तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा
सल्ला घेऊनच ट्रेड केला पाहिजे. कारण की मार्केट अनिश्चिततेचा खेळ असतो. मार्केट एका ट्रेंड नंतर दुसऱ्या ट्रेंडमध्ये जो बदल होतो, तर काही वेळेस मार्केट एक चॅनलमध्ये अडकल्यानंतर, मग त्याला आपण रेंज बाउंडमध्ये अडकतो आहे, तर रेंज बाउंड अडकल्यानंतर जो अप आणि डाऊन ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला मार्केट मूवमेंट करत असतं.